जाऊया पुढच्या बातमीकडे। आखाती देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे आता त्याची झळ ही सर्वसामान्यांच्या खिशाला सुद्धा बसू लागलेली आहे। युद्धामुळे किराणा माल आणि सुकामेवा महाग झालेला आहे। खाद्यतेलाच्या देखील किमती आता वाढलेल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचं संपूर्ण किचन बजेट आता कोलमडलेलं आहे। सगळ्याच वस्तू आता महाग झालेल्या आहेत। यामध्ये तेल, जे खरं तर सगळ्यांच्या स्वयंपाकामध्ये अत्यावश्यक घटक आहे, तेलाशिवाय कुठलाही पदार्थ बनू शकत नाही, असं हे तेल आता महागले। जवळपास 13 ते 15% तेल महाग झालेले आहे, म्हणजे 10 ते 15 रुपयांची वाढ झालेली आहे। डेअरी प्रोडक्ट्स महागणारे साबुदाणा सुद्धा महागलेला आहे। अंडी मात्र स्वस्त झाले, तर तांदूळ आता स्वस्त होणार आहे, कारण निर्यातच बंद झालेली आहे आणि आंबा निर्यात सध्या संकटात आली आहे। त्यामुळे येणारा काळ हा आंब्याच्या सीझनचा असणार आहे, त्यामुळे आंब्याचे दर कसे राहतील हे बघणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। सागर, खरं तर सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगली झळ बसू लागलेली आहे। प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे। किराणा माल, सुकामेवा सुद्धा महाग झाले आहेत, खाद्यतेल महाग झालेले आहे। काय नेमके नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत? नक्कीच मी आता नाशिकच्या ह्या किराणा स्टोअरमध्ये आहे। ते जर बघितलं तर आता किराणा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असली तरी किराणा मालामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते आहे। खाद्यतेल जे जीवनाच्या प्रत्येक जेवणामध्ये जे तेल वापरलं जातं ते आता सध्या महाग झालेलं आहे। मुरली असेल, फॉर्च्यून असेल, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहेत। 10 ते 15 रुपयापर्यंत ही वाढ जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। दुसरा विषय म्हणजे ड्रायफ्रूट्स, जे काजू बदाम असेल, यांचे देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते आहे। ह्या सगळ्यांबद्दल आपल्या बोलण्यासाठी किराणा दुकानाचे मालक आहे, आपण त्यांच्याशी बोलत किती याचे भाव वाढलेले सद्यस्थिती आणि किती परिणाम आपल्याला या सगळ्या किराणामध्ये जाणार। आत्ता गेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तेलाचे भाव प्रचंड वाढले। जवळजवळ 200 ते 250 रुपये डबा या 10 दिवसामध्ये वाढलेला आहे आणि प्रत्येक लॉट येतोय तो रेट वाढून येतोय आणि हा सर्व जी भाववाढ आहे याला प्रमुख कारण म्हणजे ट्रान्सपोर्टिंग आणि आणणाऱ्यांची मनमानी, याच्यामुळे या गोष्टींचे भाव खूप वाढलेले। सुकामेव्याचा जर विचार केला तर काळे मनुके, मामरा बदाम आहे, त्याच्यानंतर पिस्ता आहे, हे सगळे आखाती देशावर अवलंबून असलेले हे ड्रायफ्रूट आहे, खजूर आहे, यांचे भावसुद्धा प्रचंड वाढलेले आहे। काही गोष्टी 300 रुपये किलो मागे वाढले, काही गोष्टी 20 रुपये किलो मागे वाढलेले। म्हणजे आपल्याकडे आखाती देशामध्ये त्यांचं युद्ध चाललं आहे आणि आपल्याकडे भाववाढीचं युद्ध चाललं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। किती दिवस सध्या हे भाव वाढू शकतात आणि किती रुपये फरक पडू शकतो? जोपर्यंत ही युद्धजन्य परिस्थिती चांगली होत नाही तोपर्यंत आपल्याकडे ही भाववाढ ही अशी चालूच राहणार आहे। कारण त्याला आणणारा जो ट्रान्सपोर्टिंगवाला आहे तो त्याला खूप कसरत करून त्याचा माल इथं आणावा लागतो आहे। पोर्टमधून डायरेक्ट माल येत नाही आहे, पोर्टमध्ये पण अडचणी निर्माण होतात। येणाऱ्या ज्या शिप आहे त्यांचे इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स द्यायला तयार नाही, त्यामुळे कोणी माल आणायला तयार नाही आहे, त्याच्यामुळे ही सगळी भाववाढ वाढलेली आहे। खरं तर ही सगळी भाव वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर इथे काही किराणा घेणारे नागरिक देखील आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, आपण किराणा घेण्यासाठी आला आहेत, किती सगळं बजेट कोडमलेलं आहे काय सगळ्या महागाईमुळे? काय वाटतंय सगळ्यांमध्ये कोलमडलेलं वाटतंय? किराणा घ्यायला आहे, तेलाचा भाव वाढले, गोरगरिबांची खूप दुर्दशा झालेली आहे युद्धामुळे आणि भाववाढी खूप गगनाला भिडलेली आहे। तरी यावर काहीतरी सरकारने उपाय केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। खरं तर इथे जर बघितलं तर इथे किराणा सर्वसामान्यांची अपेक्षा अगदी रास्त आहे। खाद्यतेलाचे भाव वाढले, प्रत्येक खरं तर किराणा सामान, त्याचप्रमाणे सुकामेवा सुद्धा महाग झालेला आहे, त्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांची अपेक्षा ही असणं तसंच अपेक्षित आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी। नाशिकहून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर होते।